पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढवणार आमदार शशिकांत शिंदे लासूरने निवासस्थानी पत्रकारांशी साधला संवाद। खासदार शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पश्चिम महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची ताकद वाढवली जाणार आहे। आगामी काळात होऊ घातलेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांची निवडणूक पूर्ण ताकदीने लढवली जाईल। सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, अशी ग्वाही पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी आमदार शशिकांत शिंदे यांनी दिली। आमदार शिंदे यांच्यासह पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी कोल्हापूर जिल्हा दौरा केला असून त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद पक्षाला मिळत असल्याची माहिती त्यांनी शनिवारी सायंकाळी 6 वाजता लासूरने येथील आपल्या निवासस्थानी पत्रकारांशी बोलताना दिली। खासदार शरद पवार यांचे कोल्हापूर जिल्ह्याशी फार जुने नाते आहे। त्यांना मानणारा मोठा वर्ग या जिल्ह्यात आहे। पक्षाला पहिल्यापासून या जिल्ह्यातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली। बैठकीस प्रभारी हर्षवर्धन पाटील, समरजितसिंह घाटगे यावेळी उपस्थित होते। या बैठकीमध्ये संघटनात्मक तयारी, जनसंपर्क मोहीम आणि निवडणूक रणनीती यावर सविस्तर चर्चा झाली। पक्षाचे धोरण, जनतेशी नाळ जोडण्याची दिशा आणि स्थानिक प्रश्नांवर प्रभावी भूमिका यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले। पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते एकसंघ राहून येणाऱ्या निवडणुकीत पक्षाला यशाच्या शिखरावर पोहोचवतील असा मला विश्वास वाटतो, असेही आमदार शिंदे यांनी सांगितले। पंढरपूरच्या विठ्ठलाला वारकरी घालणार साकडे, शेतनिष्ठ शेतकरी अमोल भोसले यांच्या आंदोलनाला वारकऱ्यांचा पाठिंबा। एकसळ येथील शेतनिष्ठ शेतकरी अमोल भोसले यांनी कोरेगावच्या मध्यवर्तीय प्रशासकीय इमारतीसमोर सुरू केलेल्या धरणे आंदोलनास कोरेगाव तालुक्यातील वारकऱ्यांनी पाठिंबा दिला आहे। शनिवारी पंढरपूरकडे मार्गक्रमण करणाऱ्या एकसळसह तालुक्यातील वारकऱ्यांनी ठेवीदारांच्या हितासाठी विठ्ठलाला साकडे घालणार असल्याचे सांगितले। स्वातंत्र्य सैनिक दादासाहेब साखळकर सहकारी पतसंस्थेच्या ठेवीदारांना 20% रक्कम परत मिळावी यासाठी अमोल भोसले यांनी दिनांक 1 जुलैपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे। आंदोलनाच्या 5व्या दिवशी कोरेगाव तालुक्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट देत पाठिंबा दिला। विशेष करून महिला वारकऱ्यांची संख्या लक्षणीय होती। अमोल भोसले यांनी आंदोलनामागील भूमिका विशद केली। वारकऱ्यांनी विठ्ठलाला आम्ही साकडे घालू आणि आंदोलन यशस्वी होऊ द्या असा आशीर्वाद मागू, असे यावेळी सांगितले। दरम्यान पतसंस्था व्यवस्थापन आणि सहकार खाते यांनी जाणीवपूर्वक या आंदोलनाकडे कानाडोळा केला असल्याने ठेवीदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। सोमवारी व्यापक स्वरूपात आंदोलन केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले। मी अमोल भानुदास भोसले, राहणार एकसळ, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। दादासाहेब साखळकर पतसंस्था 2009 साली शिवगृह पतपेढीने मर्ज करून घेतली। मर्ज करत असताना त्यांना जो ठेवीदारांना त्यांनी आवाज दिला की आम्ही तुमच्या ठेवीची 100% रक्कम परत करू, परंतु तसं न करता त्यांनी 80% रक्कम परत केली आणि ठेवीदारांच्या हिताचं काम झाले असं सांगितलं। पतसंस्थेचे विशेष कार्यकारी अधिकारी आदरणीय सेटे सर यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही ठेवीदारांच्या हिताचं काम पाहून आम्ही त्यांना 80% रक्कम दिलेली आहे। परंतु मला असं वाटतंय की ठेवीदारांच्या हिताचं खरंच काम असेल असं जर तुम्हाला वाटत असेल तर ठेवीदारांचा त्या ठेवीच्या व्याजाचा विचार तुम्ही केलेला नाही। तर माझी एवढीच विनंती आहे की आपण व्याजाचा विचार आणि ठेवीदारांच्या राहिलेल्या 20%चा रकमेचा विचार सुद्धा आपण करावा आणि बऱ्यापैकी तुम्ही ठेवीदारांना 20% रक्कम द्यावी अशी आमच्या सर्व ग्रामस्थांची विनंती आहे। आमच्या गावातील लोकांचा जो काय भावनावश झाल्यात, त्यांनी जो काय विचार केलाय की आज ते विठ्ठलाला सुद्धा साखर घालायला निघालेत की आमची 20%ची रक्कम शिवकृपा पतसंस्थेने बऱ्यापैकी साखळकर पतसंस्थेमध्ये असलेल्या ठेवीदारांची ठेव मिळावी ही विनंती करण्यासाठी आज विठ्ठलाकडे निघाले। माझं नाव रुक्मिणी हनुमंत आम्ही साखळकर बँकेत ज्या ठेवी लोकांच्या आहेत त्या मोलमजुरी करून गरिबांनी ठेवलेले असतात, तर काही थोडे फार मिळालेले आहेत त्याचे, पण ते राहिलेले जे आहेत त्यांची पण अपेक्षा मिळावी म्हणून तर भरपूर दिवस झाले तरी काय कोणी घेत नाही मनावर। तर आमच्या गावचा अमोल भानुदास भोसले हा मुलगा त्या गोरगरिबांच्या पाठीशी उभा राहून
उपोषणाला बसलेला आहे की बाबा रक्कम मिळाव्या, त्या 20% केल्या त्या द्याव्यात, तर कृपया तुम्ही मनावर घेऊन त्या द्याव्यात, एवढीच आमची अपेक्षा आहे. आणि आम्ही सामान्य माणसं त्याच्या पाठीमागं उभा आहोत. कारण हे पैसे जे ठेवलेले असतात, कोणी श्रीमंत जाऊन बँकेत ठेवत नसतो, गोरगरिबांनी कष्ट करून पैलेले असतात, ते त्यांना वाटतं मिळावे ते बाबा आपण कशासाठी ठेवतो, आपल्याला उपयोगाला येतील म्हणून शनी, तर ते कृपा करून शनी तुम्ही लक्ष देऊन तेवढे पैसे द्यावेत, हीच माझी अपेक्षा आहे. आम्ही सर्व एक्सरचे त्याच्या पाठीमागं उभे आहोत. आणि आम्ही आता पंढरपूरला चाललो आहोत की बाबा एवढा बसलाय मुलगा आमचा, तर त्याला पाठिंबा द्यासाठी किंवा त्याच्या मागण्या पूर्ण आहेत. आम्ही देवा विठ्ठलाला पण सांगणार आहे की बाबा मागण्या आमच्या मान्य कर, गोरगरिबांचं पैसे मिळून. रामकृष्ण. फलटणमध्ये पुन्हा एकदा नगरपालिकेच्या विषयावरून राजकीय कलगीतुरा. माजी नगरसेवक अनुप शहा यांनी मुख्याधिकाऱ्यांवर डागली तोफ. संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल फलटण नगरपालिकेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी निखिल मोरे यांचा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या, तसेच पाठीवर कौतुकाची थाप टाकली होती. त्या पार्श्वभूमीवर खासदार गटाचे माजी नगरसेवक अनुप शहा यांनी मात्र शनिवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास मुख्याधिकाऱ्यांवर टीकेची तोफ डागली आहे. पत्रकार परिषद घेत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या वर्तनाबद्दल आणि एकूणच कारभाराबद्दल जोरदार टीका केली आहे. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करून कौतुक केले होते, मात्र त्या दरम्यान काही जणांनी मुख्याधिकाऱ्यांना पुढे आणत सत्कार करून घेतला आहे. नेतृत्वाला देखील ही बाब लक्षात आली आहे. त्यांनी सत्कार कार्यक्रमात तसे वक्तव्य देखील केले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी जर चांगले वर्तन ठेवले तर मला काही अडचण नाही, मी काय त्यांचा विरोधक नाही, मात्र ते लोकसेवक असून लोकांची त्यांनी सेवा केली पाहिजे या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, असेही शहा यांनी निदर्शनास आणून दिले. माझी भूमिका स्पष्ट आहे. जो सत्कार झाला तो सत्कार नेतृत्वाने का घेतला हे आधी समजून घ्या. जी ह्या शहरातली माणसं आहेत ज्यांनी खरंच खाली जाऊन चतुर्श्रेणीमध्ये जे सफाई कामगार काम करत होते, पाणी पुरवठा विभागाचे कामगार काम करत होते, ह्या कामगारांनी रात्रंदिवस एक करून तिथं जाऊन काम केलं, त्यांचा सत्कार केला पाहिजे, निश्चित केला पाहिजे. ह्या भूमिकेशी मीही ठाम आहे. आणि नेतृत्वानेही तिथं स्पष्टपणे सांगितलं की मुख्याधिकाऱ्यांचा सत्कार करणं किंवा त्याला सत्काराला माझा अनुपशाचा विरोध आहे आणि काही उणिवा राहिलेल्या आहेत. मुख्याधिकारी ज्या पद्धतीने सांगतायत आम्ही हे केलं, 8 पॉईंट केले, 10 पॉईंट केले, ह्यापूर्वी पालखीला पॉईंट नव्हते का? ह्यापूर्वी पालखीला काय पाणी प्रश्न उपस्थित होत होता का? ह्यापूर्वी कधीच पालखीमध्ये कुठल्याही त्रुटी राहिलेल्या नाहीत फलटणमध्ये. पण यावेळी पालखीला जे घडलं, एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याने मुख्याधिकाऱ्याला गचांडलं, त्याच्या कॉलरला हात लावला आणि जाब विचारला, हे फलटणच्या इतिहासात कधीच घडलं नाही. एवढंच नाही, सर्वात वाईट काय असेल तर नगरपालिकेच्या ह्या कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केलं म्हणून, पालखीला चांगलं काम केलं म्हणून ह्या मुख्याधिकाऱ्यांनी जेवण दिलं. जेवण दिलं हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. तुम्ही पंचपक्वान्नाचं जेवण द्यायला पाहिजे होतं, पोळीचं जेवण द्यायला पाहिजे होतं, तुम्हाला समर्थनच केलं असतं. पण तुम्ही काय केलं मुख्याधिकारी साहेब? तुम्ही 2 बोकडं कापलीत. जैनांची काशी, मानभावांची काशी आणि शाकाहारी पालखी, अशा प्रसंगात तुम्ही बोकडं कापता. मग तुम्हाला विरोध नाही करणार का? तुम्हाला विरोध करणारच. तुमचा माझा व्यक्तिगत वाद नाही. माझं तुम्हाला म्हणणं काय आहे, तुम्ही काम करा. तुम्ही काम केलं तुमचा सत्कारच करेल. माझं तुम्हाला एवढंच म्हणणं आहे. तुमचा माझा वाद झाला, तुम्ही नगरपालिकेत येऊन बसायला लागला, मेहरबानगी झाली नगरपालिकेची कर्मचाऱ्यांवर आणि नागरिकांवर की मुख्याधिकारी भेटायला लागला. माझ्या जर शिव्या देण्याने तुम्ही येऊन बसत असाल तर मी रोज शिव्या देऊ शकत नाही, कारण संवैधानिक मार्गाने बोलायचं आहे. पण मी रोज तुम्हाला भोसडायला तयार आहे. कामं झाली पाहिजेत, एवढाच विषय. तुम्ही जर काम केलं तर तुमचा सत्कार तुमच्या कॅबिनमध्ये येऊन करण्याची संस्कार माझ्या नेतृत्वाची माझ्यावर आहेत. वास्तविक पाहता काल झालेला सत्कार समारंभ हा फक्त चतुर्थ श्रेणी जे सफाई कामगार आहेत त्यांचा सत्कार करण्याचा होता. मात्र काही कर्मचाऱ्यांनी मुद्दामून त्यामध्ये मुख्याधिकाऱ्याचा सत्कार घुसडला. सभाशास्त्राचा नियम आणि सुसंस्कृत नेतृत्व असल्याने माझ्या नेतृत्वाने तिथे कुठल्याही प्रकारे सभेचा विपर्यास होऊ नये म्हणून तारतम्य बाळगलं. मात्र त्याच वेळेस त्यांनी सांगितलं
अनुपचा ह्या सत्काराला विरोध आहेत. काही त्रुटी उणिवा राहिल्यात. नेतृत्वाने हे कबूल केलं. नेतृत्वाची भूमिका एक होती की जे कर्मचारी काम करतायत त्यांच्याप्रती आपल्या संवेदना असल्या पाहिजेत, त्यांच्या मागे नेतृत्व म्हणून उभं राहिलं पाहिजे, ही त्यांची भूमिका होती. माझा विरोध मुख्य अधिकाऱ्यांच्या सत्कारला होता का? तर होता आणि आहेच. म्हसवडमध्ये ख्रिश्चन धर्माचा आग्रह, हिंदू श्रद्धेचा अपमान केल्याप्रकरणी महिलेविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. म्हसवड तालुका मान येथे एका महिलेने हिंदू धर्माचा अपमान करत ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा आग्रह केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून शनिवारी सायंकाळी 5:30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार धनाजी गोपाळकृष्ण माने वय 26 व्यवसाय शेती राहणार म्हसवड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 2 जुलै 2025 रोजी दुपारी 3च्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी श्रीमती सविता दत्तात्रय जाधव वय 56 धर्मांतरित ख्रिश्चन राहणार म्हसवड या भेटीस आल्या. यावेळी त्यांनी हिंदू धर्म खोटा आहे, घरातील देवतांचे फोटो आणि मूर्ती काढून टाका, येशूची प्रार्थना करा, अन्यथा तुमचं वाटोळं होईल, अशा प्रकारची वक्तव्य केली. या प्रकारामुळे माने यांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी चौकशी केल्यानंतर फिर्याद दाखल करून घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी महिलेला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. महिला पोलीस हवालदार पळे या प्रकरणाचा तपास करत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी तक्रारीच्या अनुषंगाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. या प्रकारामुळे गावात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून धार्मिक सहिष्णुतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. तारळी धरणातून शनिवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात पाणी सोडले जाणार. नदीकाठच्या शेतकऱ्यांना दक्षता घेण्याचे आवाहन. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये अतिवृष्टी कायम असून कोयना, कन्हेर, उरमोडी पाठोपाठ आता तारळी धरणातून शनिवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. यावर्षी प्रथमच तारळी धरण लवकर भरले असून नदीकाठच्या शेतकरी व ग्रामस्थांनी नदीपात्रात उतरू नये असे आवाहन कन्हेर कालवे विभाग क्रमांक 2चे कार्यकारी अभियंता यांनी शनिवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास केले आहे. सातारा जिल्ह्यात मे महिन्यापासून पावसाचे आगमन झाले आहे. जून महिन्याच्या अखेरीस आणि जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच धरणे भरण्याच्या मार्गावर आहेत. सर्वात प्रथम कोयना धरणातून पाणी सोडण्यात आले, त्यानंतर कन्हेर आणि उरमोडी धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. धरणांमधून नदीपात्रात पाणी सोडले जात असल्याने पाण्याची पातळी वाढत चालली आहे. यावर्षी प्रथमच तारळी धरण लवकरच पूर्णपणे भरण्याच्या मार्गावर आहे. धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी शनिवारी मध्यरात्रीपासून धरणाच्या सांडव्याद्वारे 2000 क्युसेस पाणी तारळी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्याचा येवा लक्षात घेऊन विसर्गामध्ये आवश्यक तो बदल केला जाणार आहे. त्यामुळे तारळी नदीपात्रात शेती पंप अथवा साहित्य असल्यास किंवा नदीकाठी जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावीत. धरणातून पाणी सोडल्यानंतर तारळी नदीपात्रात कोणीही उतरू नये. सखल भागातील ग्रामस्थांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.